महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो। मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबियांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे करतो। या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातून गरजू रुग्णांसाठी आधारवट ठरत असून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 798 रुग्णांना 15,79,66,66,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारनं मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे। महागाई भत्ता आता 58% वरून 60% करण्यात आला आहे। 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे। जानेवारी ते जुलै 2026 या कालावधीतील महागाई भत्ता वाढीची थकबाकी देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। मनोज जरांगे 25 आमदार पाडण्याची धमकी देत आहेत। ते जर 25 आमदार पाडणार असतील तर आम्ही त्यांचे 100 आमदार पाडू, असे खुले आव्हान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिले आहे। नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। नाशिकच्या पेठ तालुक्यात आज सकाळी 9 वाजता सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। मागील महिनाभरात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। सातत्याने होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे। या भूकंपाच्या धक्क्याने काही नागरिकांची एकच पळापळ झाली होती। एमपीएससी गट ब परीक्षेचा निकाल पसंतीक्रम घेऊन पुन्हा लावावा अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी केली होती। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीला तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत। एमपीएससी गट ब परीक्षेमध्ये एकाच वेळी 76 उमेदवार सब रजिस्ट्रार आणि एसटीआय अशा दोन्ही पदांवर निवडले गेले आहेत। त्यामुळे भविष्यात पदे रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे। राज्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि हायटेक करण्यासाठी राज्य सरकारने पोलीस ठाण्यांचे श्रेणीनुसार वर्गीकरण करण्याचा आणि पदभरतीसाठी नवा फॉर्म्युला लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला। या नवीन धोरणानुसार राज्यातील पोलीस ठाण्यांचे अ, ब, क अशा 3 वर्गात वर्गीकरण केले जाईल आणि त्यानुसारच तिथे आवश्यक मनुष्यबळाची व पोलिसांची पदभरती केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे। कर्जत नगरपंचायतीमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 6 नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे। पक्षाचा व्हीपी झुगारून उपनगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाच्या विशेष सभेला गैरहजर राहिल्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। गर्दीमुळे रेल्वे प्रवासाच्या यातना सहन करणाऱ्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मेट्रो 13 मीरा भाईंदर ते वसई विरार दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। गुरु नानक डेअरी अँड स्वीट्स प्रकरणात हायकोर्टाने अन्न व औषध प्रशासनाला मोठा दणका दिला होता। गुरु नानक डेअरी अँड स्वीट्स वरील कारवाई प्रकरणात एफडीएने 5 लाखांची नुकसान भरपाई संबंधित मालकाला द्यावी असे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले होते। यावर आता एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। गुरु नानक डेअरी अँड स्वीट्स प्रकरणातील आदेश आमच्यासाठी आश्चर्यकारक असल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे। अजूनपर्यंत आम्हाला त्या संदर्भातील लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत। लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर मी त्या संदर्भात निर्णय घेऊ असंही तुकाराम मुंढे म्हणाले आहेत। पण आम्ही केलेली कारवाई योग्य होती असा दावा देखील त्यांनी यावेळी केला। आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। ठाकरे गटाच्या युवा सेनेसह विविध पदांवरील कार्यरत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीसहाय्यक आणि वाहन चालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार स्वीसहाय्यकांचे मासिक धन 30,000 रुपयांवरून 40,000 रुपये तर वाहन चालकांचे मासिक मानधन 20,000 रुपयांवरून 30,000 रुपये करण्यात आले आहे। ही वाढ दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून लागू करण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये परीक्षांची सुरक्षा, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 600 विषय तज्ज्ञांची हकालपट्टी करत परीक्षा प्रणालीत आमूलाग्र फेरबदल केले आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। मागील काही परीक्षांमधील त्रुटी आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर ही कडक कारवाई करण्यात आली आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या कथित विटंबनेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 100 ते 150 अनोळखी व्यक्तींनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुक्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकारने 17 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार भरत गोगावले यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे, तर गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. नियुक्त्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चाललेला पालकमंत्रीचा तिढा सुटला आहे. गडचिरोलीतील आश्रमशाळेत 3 मुलींचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूमुळे राज्य सरकारला खडबडून जाग आली आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्व शासकीय व खासगी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉक्टरांना सर्पदंशाचा प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित रुग्ण तसेच सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची नोंद आरोग्य प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक झाले आहे.